एकादशीचे जन्मकथन ऐकल्यानंतर धर्मराजाने श्रीकृष्णाची प्रार्थना करून विचारले की हे भगवन, कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशी कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे हे इतिहासासहित सांगा. धर्मराजाचा हा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा, पूर्वी कीटक नावांच्या देशाची कर्णिका ही राजधानी होती. तेथे कर्णसेन नावाचा राजा धर्माला अनुसरून राज्य करीत होता. तो न्यायाने वागत असे, प्रजेवर जुलूम करीत नसे, प्रजेला असह्य करांच्या चरकात घालून पिळत काढीत नसे. न्यायाने जेवढा कर वसूल करावायचा तेवढाच करीत असे. त्या कराचा विनियोग प्रजेच्या रक्षणार्थ करीत असे. प्रजेवर येणाऱ्या संकटांचा व दुःखांचा परिहार करण्याकरिता नेहमी जागृत असे. इतकेही करून जर एखादे वेळी प्रजेवर संकट आले तर ते निवारण करण्याकरिता स्वतःच्या सुखदुःखांकडेच काय पण प्राणाकडेही पाहता अंतःकरणपूर्वक झटत असे. एकंदरीत प्रजेच्या सुखाकरिता व उत्कर्षाकरिता जे जे करावयाचे असते ते ते करण्याला तो नेहमी तत्पर असे. त्याचप्रमाणे त्याची प्रजा ही धर्मालाच अनुसरून वागत असे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चारी वर्णांनी युक्त असलेली प्रजा एकमेकांशी आनंदाने धर्मानुसार व्यवहार करून सुखात नांदत होती. त्यांचा कृपाप्रसाद, देवावरी भक्ती, संत सज्जनांवर असलेली निष्ठा व स्वकर्तव्याचे प्रेमयुक्त आचरण ही त्रयी त्या सुखाचा प्राण होती. एकंदरीत राजा व प्रजा धर्मानुसार वागत असल्यामुळे ती कर्णिका नगरीच नव्हे तर तो सर्व कीटकदेश सुखी होता. पण त्या कर्णिका नगरीत सुदामा नावाचा एक ब्राह्मण दारिद्र्यामुळे दुःखी होता. जरी तो 18 विश्वे दारिद्र्याने गांजला होता तरी त्याच्या हातून धर्मबाह्य वर्तन बिलकुल होत नसे. त्याला सव्रता नावाची एक बायको होती. ती महान पतिव्रता होती. दारिद्र्यामुळे त्या नवरा बायकोला खावयास पोटभर अन्न सुद्धा मिळत नसे. कधी कधी उपवास करावे लागत. नेसण्याला व वस्त्र नसत. त्यांच्या अशा स्थितीत ती उभयंता एकमेकांना कटू वचने तर बोलत नसतच, पण उलट एकमेकांवर प्रेम करून आपापले कर्तव्य करीत काळकंठीत असत. ज्यावेळी मनुष्य धर्मावर श्रद्धा ठेवून स्वकर्तव्यानुसार वागतो त्यावेळीच त्यांच्यात ऐक्य नांदते. त्या ऐक्यामुळे ते सुखाच्या लतावृक्षांनी गजबजलेल्या शीतल अशा उत्कर्षाच्या मार्गाने परमेश्वराकडे जातात. एके दिवशी ती महासाध्वी आपल्या पतीची प्रार्थना करून दीनवदनाने म्हणाली की महाराज, आपल्या पूर्वजन्मीच्या पापामुळेच आपण ही दारिद्र्य अवस्था भोगीत आहोत. महाराज, दारिद्र्यांना सगळे सोयरे जवळ करीत नाहीत, ओळखत नाहीत. 4 लोकात मान सन्मान मिळत नाही. मूर्ख मनुष्याजवळ द्रव्य असले तर लोक त्याला मूर्ख ठरवितात. तसेच शहाण्या मनुष्याजवळ द्रव्य नसले तरीही लोक त्याला मूर्ख ठरवतात. एकंदरीत लोकांच्या दृष्टीने मनुष्याचा चांगलेपणा अगर वाईटपणा हा द्रव्यावर अवलंबून आहे. तेव्हा महाराज, द्रव्य मिळवण्याचा काही उपाय करा. बरे, ही लौकिक दृष्टी त्याज्य म्हणून सोडून दिली तरी स्वहिताच्या दृष्टीने सुद्धा द्रव्य मिळवणे अवश्य आहे. द्रव्यामुळेच मनुष्याचा प्रपंच चालतो. त्या प्रपंचाच्या सहाय्याने मनुष्याला पुण्यमार्ग आक्रमण करीतो येतो. सत्कर्मे करिता येतात, दाने करिता येतात. याकरिता द्रव्य मिळवण्याचा आणि तोही न्यायाने लवकर उपाय योजा. द्रव्य मिळवून सुख आराम उपभोगावयास मिळावे म्हणून आपणाला मी विनंती करीत आहे. तर त्या मिळवलेल्या द्रव्यापासून सत्कर्मे दाने करून जन्माचे साफल्य करून घ्यावे म्हणून ही विनंती आहे. याप्रमाणे तिचे ते धर्मयुक्त व मधुर भाषण ऐकून तो ब्राह्मण तिला म्हणाला की हे सुव्रते, तुझे हे भाषण सत्य आहे. द्रव्य मिळवण्याकरिता मनुष्याने कितीही प्रयत्न केले तरी त्याच्या नशिबी जेवढे लिहिले असेल तेवढेच मिळते. पूर्वजन्मीच्या सत्कर्मांचा भाग्योदय झाल्याखेरीज या जन्मीच्या दारिद्र्याचा अंधार नाहीसा होणार नाही. अमावस्येच्या रात्री चंद्रदर्शन कसे होईल? ते होण्याला योग्य कालाची वाट पाहावी लागते. तुझ्याच म्हणण्याप्रमाणे वेदशास्त्राने संपन्न असलेला, सुविचाराने विनटलेला, चातुर्याने नटलेला, धैर्याने ओथंबलेला व जपतप नेमधर्माला सर्वस्वी वाहिलेला मनुष्य पूर्वजन्मीच्या सत्कर्मा वाचून द्रव्य मिळवण्याच्या बाबतीत लंगडा पडेल. पतीचे हे भाषण ऐकल्यानंतर तिने या बाबतीत तोंडातून एक चकार शब्द सुद्धा काढला नाही व पुढेही न काढण्याचा निश्चय केला. पण थोड्याच दिवसात त्यांच्या घरी देवर्षी नारदांची स्वारी आली.
नारदांना पाहताच त्या दोघांना गगनात मावणार नाही इतका आनंद झाला. त्यांनी आपल्या सामर्थ्याप्रमाणे नारदाचा योग्य सत्कार करून साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाले की महाराज, आपले पवित्र चरण आमच्या घराला लागल्यामुळे आम्ही धन्य झालो. आमच्या जन्माचे साफल्य झाले. महाराज, संतांचे दर्शन झाल्याबरोबर त्रिताप नाहीसे होतात. आता आमच्यावर कृपा करा. आम्ही दारिद्र्याने अत्यंत पिडलो आहोत. तेव्हा ते नाहीसे होण्याला आम्ही कोणता उपाय योजावा ते सांगा. त्या ब्राह्मणांचे ते दीनवाणे भाषण ऐकून नारद म्हणाले की हे ब्राह्मणा, दारिद्र्य नाहीसे होण्याला तुला एक सोपा उपाय सांगतो ते ऐक. जर तू उत्पत्ती एकादशीचे व्रत करशील तर तुझे दारिद्र्य नाहीसे होऊन तू धनाढ्य होशील, सर्व पापांपासून मुक्त होशील व अंती सद्गतीला जाशील. याप्रमाणे नारद त्या ब्राह्मणाला उपाय सांगून निघून गेले. पुढे त्या सुदामा ब्राह्मणाने व त्याच्या सुव्रता पत्नीने उत्पत्ती एकादशीचे व्रत यथाविधी केले. तेव्हा त्यांना अलोट संपत्ती मिळाली व त्या संपत्तीच्या साह्याने त्यांनी अनेक पुण्य केली, दाने केली व अंती वैकुंठाला गेले. जे कोणी हे उत्पत्ती एकादशीचे व्रत करतील व महात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील. कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणतात.